कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तापती श्रवणी मकर कुंडले तापती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कस्तुभवानी कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे आवडे निरंतर हे तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे आवडे निरंतर हेची सर्व सुख सुख म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर
सर्व सुख तुका म्हणे माझे येथे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहीन श्रीमुख पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा पितांबर तुळसी हार गळा पितांबर अबडे निरंतर हे ध्यान अबडे निरंतर हे ध्यान हे ध्यान हे ध्यान अबडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर अबडे निरंतर हेच ध्यान अबडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार हरी विठोबार कुमाई विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमाई हरे हरे जय विठोबार कुमाई हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार हरि जय जय हरि जय जय हरि जय हरे 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार हरि जय जय विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई जय विठोबार हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण
कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा महादेव बरवा सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा माझं बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवीवर हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम चिंतामणी देवा गणपती से आना चिंतामणी देवा गणपति आना चिंतामणी देवा गणपति से आना चिंतामणी देवा गणपति से आना करावे भोजन उचिताजी करावे भोजन उचिताजी करावे भोजन उचिताजी देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणते तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणते तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भितरी नागवलो भितरी नागवलो अभिमान भितरी नागवलो वाड वेळ झाला शिळे झाले अन्न शिळे झाले वाड वेळ झाला शिळे झाले वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले तटस्थ ब्राह्मण बैसले तटस्थ ब्राह्मण बैसले तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते म्हणे देवा तुमच्या सुकृते तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी आणि न त्वरित मोरयासी देव म्हणते तुकया एवढी कैची देव म्हणते तुकया एवढी कैसी थोडी देव म्हणते तुकया एवढी कैसी थोडी अभिमान भितरी नागवलो अभिमान भितरी नागवलो अभिमान भितरी नागवलो डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डाली 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 डोबार कुमारी
बारकुमाई बारकुमाई चिंतामणी देवा गणपती सियाना 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 करवावे भोजना तुझे पात्री करवावे भोजना तुझे पात्री देव म्हणते तुकाया एवढी कैची थोरी देव म्हणते तुकाया एवढी कैची थोरी करवावे भोजना तुझे पात्री करवावे भोजना तुझे पात्री देव म्हणते तुकाया एवढी कैसी थोरी देव म्हणते तुकाया एवढी कैसी थोरी अभिमान भितरी नागवलो 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 अभिमान भितरी नागवलो अभिमान अभिमान भितरी नागवलो अभिमान भितरी
अभिमान 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 भितरी नागवलो अभिमान भितरी नागवलो देव म्हणते तुकाया एवढी कैसी थोरी देव म्हणते तुकाया गणपती बाप्पा देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरे नागवलो वाड वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसली ते देव म्हणते तुकया एवढी कैची थोरे अभिमाना भितरे नागवलो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृपे आणि न त्वरित मोरयाशी देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरे नागवलो विडवलो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्रवण करा संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून गणपती बाप्पाला भोजनासाठी निमंत्रित करतात विडवल या नगदवाडी नगरीमध्ये हा भव्य आणि दिव्य कीर्तन महोत्सव गणपती बाप्पांच्या उत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत आहे. लोकमान्य गणेशोत्सव मित्र मंडळ आणि हे सुवर्ण महोत्सव आहे. 50वे वर्ष थोडं कमी करा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण होत आहे. समस्त ग्रामस्थ नगदवाडी कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टीमाली मातृग पितृग उपस्थित सर्व परिसरातील मंडळी गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृष अन्नदाते महाराजाचे सौजन्यदाते व्यासपीठ चालक मार्गदर्शक प्रेरणास्थान झाले सगळे. आता सगळ्याला धन्यवाद. शेवला प्रारंभ विडाला
आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, विश्वास शेठ लक्ष्मण बडे संचालक नगदवाडी आणि श्रीकांत पाचपुते सर चेअरमन साई लक्ष्मी पतसंस्था, या दोन व्यक्तिमत्वांकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आजचेच नाही तर प्रत्येक महाराजाचे सौजन्यदाते आणि रोजचे अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण उदार अंतकरण करून त्यांनी या धर्मकार्यासाठी सहकार्य केलेलं आहे. म्हणून कार्यक्रमाला हे भव्यता दिव्यता ज्यांच्या आशीर्वादानं प्रेरणेनं हा सोहळा संपन्न होत आहे. वैकुंठवासी मार्तंड बडे आपल्या या नामयज्ञाचे संस्थापक, त्यांच्याही चरणी विनम्र अभिवादन. समस्त गावकरी मंडळींच्या सहकार्यातून कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्यता प्राप्त झालेली आहे. आजची ही सेवा ज्यांच्या विशेष प्रेमातून माझ्याकडे आलेली आहे, आमच्या सर्व कीर्तनकारांचे लाडके मित्र, आत्ताच ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे आमचे कमलेश ढोरे, ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. कमलेश भाऊंच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. गावातीलही तरुण मुलांची खूप इच्छा होती की माऊलींची सेवा आपल्या धर्मयज्ञामध्ये व्हावी. तरुण मुलांचा विशेष आग्रह होता, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. वेळोवेळी संपर्कामध्ये राहणारे सर्व संयोजक मंडळी सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद, आभार मानतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची या कार्यक्रमाला आहे, महाराष्ट्रातील टॉपची साऊंड सिस्टीम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा सगळ्या कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे केशवभाऊ मोरे, अत्यंत गोड आवाज दिलेला आहे. केशवभाऊंनाही मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं सुंदर अशी मृदुंगाचे साथ मृदुंगाचार्य रवींद्र महाराज त्यांची उपस्थिती आहे. गायनाचार्य हरिभक्त परायण संदीप महाराज असतील, गायनाचार्य अनिरुद्ध महाराज आणि आमचे बंधू गायनाचार्य प्रवीण महाराज पठाडे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. विनेकरी दोन्हीकडे दोन चोपदार बी मस्त आहेत. द्रोणाचार्य भीष्माचार्य चांगले मस्त चोपदार आहेत. फक्त काळ्या आणि पांढऱ्या मिशात तेवढा फरक नाही तर चांगले मस्त चोपदार आहेत. चोपदार असतील, बाल टाळकरी असतील, उपस्थित मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांच्याच नाव नतमस्तक शेवेला प्रारंभ विडावलं. अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून तुकोबाराय गणपती बाप्पाला भोजनासाठी निमंत्रित करतात. गणेश उत्सवाच्या निमित्तानं हा कीर्तन सोहळा संपन्न होता. या निमित्तानं गणपती बाप्पाचं चिंतन व्हावं या हेतूनं हा अभंग आज सेवेकरता घेतलेला. थोडा कमी करा आणखी नॉर्मल. आणि गणेश ही देवता अशी आहे, देव पंचायतनामध्ये शंकराचार्याने 5 देवांची रचना केली. त्याच्यात 1 नंबरला गणपती बाप्पा, 2 नंबरला भगवान शिवजी, 3 नंबरला विष्णुदेव, 4 नंबरला सूर्यदेव, 5 नंबरला आदिमाया शक्ती. ऐका, गणपती बाप्पाचा नंबर पहिला आणि महादेवाचा नंबर दुसरा, म्हणजे बापापेक्षा पोराचा नंबर अगोदर आहे. आदिदेव त्यांना का म्हटलं जातं ते हेच कारण आहे, ते अधिष्ठान देवता आहे, सर्वांच्या आधीची देवता आहे. मग मला एक जण म्हणला, गणपती जर सगळ्यात आधीचा, मग महादेवाच्या लग्नात गणपती होता का? तर त्याचं उत्तर आहे का, तिथं सुद्धा गणपती बाप्पा होते, पण ते गणपती बाप्पा कोणते होते? ज्ञानोबांना विचारा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश ओंकार स्वरूप असणारा हा गणपती बाप्पा अधिष्ठान कालापासून आहे. विडल अशा या गणपती बाप्पांच्या पवित्र दरबारामध्ये 50 वर्षापासून आपल्या या मंडळानं जी सेवा केली त्याचा हा सुवर्ण महोत्सव संपन्न होत आहे. गणपती बाप्पांचे डोळे बारीक आहेत, कान मोठे, सोंड वाकडे, पोट मोठं, वाहन बारीक आहे. नीट आहे का? डोळे बारीक का, कान मोठे का, सोंड वाकडे का, पोट मोठं का? विडल आपल्या भक्ताला कोण कोण त्रास देतय हे पाहण्यासाठी सूक्ष्म नजर, म्हणून डोळे बारीक. सीसीटीव्ही, कारण चांगल्या कामाला संकट जास्त असते. तुम्ही एवढा सुवर्ण महोत्सव केला, करणारलाच माहिती किती पळापळ किती धावपळ असते ती. आणि आडवी चालणारे जास्त वाढल्यामुळं खऱ्याला त्रास होत असतो. मग त्यांना सूक्ष्म नजर, त्यांच्यावर निरीक्षण, म्हणून डोळे बारीक. कान मोठे का? किती गणपती बाप्पाची भक्ती चालू आहे मापच नाही. चौकात चौकात, घराघरात, गावागावात, पुण्यात तर काय बोलायचंच काम नाही. नुसते गणपतीची ठसले, पुढून एकन हिकडून एकन, एका चौकात 4-4 गणपतीत. मग इतके गणपती बाप्पाचे भक्त आहेत, मग एवढ्या भक्ताने केलेलं गुणगान ऐकण्यासाठी हलक्या कानाचा देव जमन का? मग कान बी तसंच पाहिजे ना, वजनदार, खपक्याच्या खपक्या, म्हणून सुपासारखे कान आहेत. पोट मोठं कारण ब्रह्मांड पोटात साठवले. सोंड वाकडे का, जे सरळ वागेल त्याला गणपती बाप्पा सरळच फळ देणार, आणि जे वाकडा वागेल त्याला वाकडच फळ देणार, हे सांगण्यासाठी सोंड वाकडे विटवलं.
यांना नमन केल्याशिवाय कार्यसिद्धीला जात नाही. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, ऐसा गजानन महाराज, ऐसा गजानन महाराज, ऐसा गजानन महाराज, ऐसा गजानन महाराज. त्यांच्या चरणी लाहो माझा, त्यांच्या चरणी लाहो माझा, ऐसा गजानन महाराज, त्यांच्या चरणी लाहो माझा, ऐसा गजानन महाराज, ऐसा गजानन महाराज. महाराज महाराज ऐसा गजानन महाराजा, त्यांच्या चरणीला हो माझा. यांना नमन केल्याशिवाय कार्यसिद्धीला जात नाही. एकही ग्रंथकार असा झाला नाही की त्यांनी गणपती बाप्पाचं वर्णन केलं नाही मग ग्रंथाला सुरुवात केली. घडतच नाही. आधी ह्यांना नमन करायचं मग पाऊल टाकायचं तरच यशस्वी काम होतंय. ह्यांना सोडून ज्यांनी ज्यांनी कामं केली त्यांचा कार्यक्रम त्यांचा यशस्वी झाला नाही. काय झालं? मॉनिटरला थोडा आवाज. मधु आणि कैटब नावाचे दैत्य मातले मायबाप. सप्ते होऊन द्या ना, दिंड्या होऊन द्या ना, आडवे चालायचे चांगल्या कामाला दैत्य. आणि मी तर म्हणतो पूर्वी ठराविक दैत्य होती, आता घरागणी दैत्य आहेत. हा सध्या दैत्याचा कारखानाच आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. चांगल्या कामाला आडवं चलणं ही ती यज्ञ बंद पाडले, ऋषीमुनी वैतागले आणि भगवान श्री विष्णूकडे जाऊन विनंती केली, पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार, पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार. गाराने सुरवर गादी 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 गादी, पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार. गाराने सुरवर गादी 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 गादी, पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार. पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार. पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार, गाराने सुरवर सांगतात. जगामध्ये दैत्य वाढली. सध्या सुद्धा काय खऱ्याला किंमत राहिली नाही. खऱ्याला गुळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकाळी वारी, गरीबाची फाटली झुळी, उसाल्यानं टुळी, हे सध्या असलं चालू ना. काय खऱ्याला किंमत आहे? त्या जपानमध्ये चोर पकडणं मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोरात आता मिळलं नाही पण मशीनच नेलं म्हणजे काय नसतं त्याला. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, बुटाल पॉलिश माणूस करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. जायचं मशीन पाय ठेवायचा, तर मशीनमधून प्लॅस्टिक हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हातात जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. ही काय सप्त्याची पंगत आहे का? कोणी यान खाऊन जा फुकट. काढ पैसे. खिशातून नोट काढायची, मग तुमच्या बॉक्सात टाकणार. त्या बॉक्सात टाकले की मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौका चौकात मशीन, हिथं एक तिथं एक तिथं एक, दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितली बा, त्याने डोकं लावलं, गेलं मशीनमध्ये पाय ठेवला, मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. म्हणजे आपली जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. लय आगाव माणसो. मंचरचा बाजार भरला. वरचा वाज थोडा कमी करा, वरचा जरा डबल येतो थोडा, घेतला थोडा वाढ. मंचरच्या बाजारात एक जण माशा माराची पावडर काय बसलो तो. 2 रुपयाला पुढे माशा माराची पावडर, 2 रुपयाला पुढे माशा माराची पावडर. मरणाची लोक धावली. 2 रुपयाला घरातले माशा मारतात, मला औषध कसलं असं. एक जण गेले घरी, बायकोला पुढी सोडली. पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हातानं जेवण करा, डाव्या हातानं माशा हाना. आता हे काय औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबड्या चालू आहेत ना. म्हणून तर आमच्या जनाबाने अभंग दिला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पतालो की नेला, पुण्यवंत पतालो की नेला, पुण्यवंत पतालो की नेला, पुण्यवंत पतालो की नेला. तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला. कोरोनाचा बोमान वाढविला, कोरोनाचा बोमान वाढविला.
चोरट्याचा गोपाल वाढविला चोरट्याचा गोपाल वाढविला वनाचा अपमान केला वनाचा अपमान केला वनाचा अपमान केला वनाचा अपमान केला तुझा दरबार सुत झाला तुझा दरबार सुत झाला तुझा दरबार सुत झाला तुझा दरबार धुंद 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 झाला तुझा दरबार. हे दरबार धुंद झालेला आहे. सध्या सुद्धा काही कमी दैत्य नाही ती मधुकई टप नावाचे दैत्य मातले साधू संतांनी विनंती केली ह्यांचा कार्यक्रम लावा म्हणले. भगवान श्री विष्णू गेले लढायला. अनेक दिवस युद्ध चाललं पण विष्णूला यशच प्राप्त होईना. महादेवजींना प्रश्न केला एक दिवशी. म्हणले काय होतंय म्हणले. आतापर्यंत बऱ्याच दैत्यांचा कार्यक्रम झाला पण हे कस काय आवरण म्हणले. भगवान शिवजी म्हणले तुम्ही युद्धाला प्रारंभ करण्यापूर्वी गणपती बाप्पांना नमन केलं होतं का. त्यांचं पूजन केलं होतं का. म्हणले नाही राव गरबटी डायरेक्ट लढायलाच गेलो तलवार घेऊन. तसं जमत नाही. आधी त्यांना नमन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करा मग कार्याला सुरुवात करा. भगवान श्री विष्णूने एका टेकडीवर गणपती बाप्पांचा जप केला. ऐका गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले मग त्यांनी तिथं भगवान श्री विष्णूला सुद्धा सिद्धी प्राप्त झाली. त्या टेकडीचं नाव सिद्ध टेकडी सध्याचं सिद्ध टेक. अष्टविनायकापैकी एक गणपती उजव्या सोंडाचा एकच गणपती. तिथं विष्णूचंही मंदिर आहे गणपती बाप्पांचंही मंदिर आहे. भगवान श्री विष्णूला त्या टेकडीवर सिद्धी प्राप्त झाली म्हणून सिद्ध टेक नाव पडले. याचा अर्थ श्री विष्णूंना सुद्धा यांना नमन करावं लागलं आणि त्यावेळेस विजय प्राप्त झाला. अशी ही अधिकार संपन्न देवता फार मोठे भक्त होऊन गेले चिंचवडचे. त्यांचं नाव चिंतामणी देव. इको कमी ठेवा थोडं. चिंतामणी देव फार मोठे गणेश भक्त. तुकोबाऱ्यांच्या समकालीन अभंगाची जी सुरुवात आहे ना त्यांच्याच नावाने चिंतामणी देवा. ते गणपती बाप्पाचे भक्त आहे आणि तुकोबाराय पांडुरंगाचे भक्त. तुकोबाऱ्यांची कीर्ती गगनाला भिडली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. संताला काही किल्पा करायची गरज नाही. युट्यूबला चॅनल खोलायची गरज नाही. त्यांची कीर्ती वाऱ्याच्या वेगाने होत असते. चिंतामणी देवांच्या कानापर्यंत कीर्ती गेली. तुकोबारांना त्यांनी भोजनासाठी निमंत्रण दिलं. या म्हणले जेवण करण्यासाठी. दोन साधूंचं पूर्वी जमत होतं. आता दोन महाराजांचं जमत नाही. एक म्हणतात त्याला काय येते. दुसरा म्हणतात तेव्हा काय लायकीच आहे सगळं आम्हाला माहिती. लोक म्हणतात दोन्ही मूर्ख आहे चला डाब्यावर प्यायला. लोक आमच्या पुढचे आमच्यातल्यानी नीट राहिलं पाहिजे. लय सोन्याचे दिवस आहेत फक्त नीट खा. विडल काय सगळं अवमेळच झालाय मग. पण पूर्वी तसं नव्हतं. बघा ना तुम्ही ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन सगळ्या संतांनी केले. तुकोबाऱ्यांचं वर्णन निरोबाऱ्यांनी केले. माऊलींचं वर्णन संतांनी केलं. ज्ञानोबाऱ्यांनी सुद्धा तुकोबाऱ्यांचं वर्णन केले. तुकोबाऱ्या आम्हाला सगळ्यांपेक्षा प्रिय आहेत. म्हणजे संतांमध्ये भेदच नाही. थोडा डबल आवाज येतो का वरचा जरा जास्त आहे. थोडा कमी ठेवता का तो जरा नॉर्मल कमी करा थोडा वरचा थोडं. मग चिंतामणी देवांच्या घरी तुकोबारे भोजनासाठी आले. संत महंत रती महारती जपी तपी साधू मुनी ऋषी लोकांची सर्वांची पंगत बसली. चिंतामणी देव गणपती बाप्पाचे भक्त त्यांच्या शेजारी तुकोबारे बसले. ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. घास मोडला. चिंतामणी देव मुखात घालला. तुकोबारे म्हणे थांबा काय झालं. मी पांडुरंगाचा भक्त आहे तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त आहेत. आपले अधिष्ठान देवता जेवायला आल्याशिवाय आपण जेवण कसं सुरू करायचं. मी पांडुरंगाला बोलवतो तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त आहात. गणपती बाप्पाला भोजनासाठी बोलवा. अभंगाच्या
म्हणती तुकया एवढी काची तोरे कर भोजना तुझे पात्रे कर भोजना तुझे पात्रे देव म्हणती तुकया एवढी काची तोरी देव म्हणती तुकया एवढी काची तोरी चिंतामणी देवा गणपती दियाना करावे भोजना चिंतामणी देवा गणपती देवाना करावे भोजना तुझे पात्रे अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय विनंती करतात चिंतामणी देवा गणपतीशी आणा करवावे भोजना तुझे पात्र दुसऱ्या पात्रावर तुम्ही बसा हे पात्र गणपती बाप्पाला मोकळ करा बोलवा गणपती बाप्पाला आता ताटावर बसल्या देवाला आणायचं एवढं सोपं आहे का जिंदगी गेली आपली गंध उगाता उगाता सपनात आहे ना डायरेक्ट देवाला बोलावं म्हणजे चिंतामणी देवाला सुद्धा दरदरून घाम सुटला कारण कसं असतं चिंतामणी देवाला बी थोडा जरा अहंकार झाला होता कारण माझ्याशिवाय दुसरा गणपतीचा भक्त या जगात नाहीच असं त्यांना वाटत होतं आणि शेवटी वारकरीत असतो घेतली परीक्षा तुकोबारणी बोलवा गणपतीला मी बोलवतो ना पांडुरंगाला लय तुम्ही म्हणता ना आमचा लय वशिला आहे नेत्याजवळ लय आमचा ऐकतो रोज स्टेटस ठेवू जार झाले तुम्ही तुमचं तर फोन उचली ना देऊ तुकोबारा म्हणले हाय ना तुमच्यात खरी भक्ती बोलवा ना अवघडच झालं चिंतामणी देव म्हणले कसं असते अशा अर्जंटमध्ये ह्या गोष्टी घडत नसतील जेव्हा बसल्यावर देवाला नाही एवढं सोपं आहे का आणि तुमच्याकडे असा काही पुरावा ह्याच्या अगोदरचा आहे का की ताटावर बसल्या देवाला कुणीतरी आणलं असं काय आहे का पुरावा आणि मलाच का संकटात पडता तुकोबाराय म्हणले ह्याच्या अगोदर कुणी जेव्हा बसल्यावर आणलं हे मी सांगतो पण तुम्हाला देवाला आणावं लागेल कुणी आणलंय तुकोबारायांनी डायरेक्ट महाभारतातले पुरावा दिला चिंतामणी देवांना 5 पांडव जेवायला बसले ऐका बरं का कथा ह्याच्या अगोदर ताटावर बसल्यावर कुणी देवाला आणले 5 पांडव जेवायला बसले जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होते पाणी फिरवणारा पूर्वी थोडं शहाणं बी समजित होते आता म्हणतात मूर्ख आहे ती सध्या लोकांचा चष्मा त्यांनी असा उलटा घातलाय म्हणजे धर्म मातीत घातला की स्टँडर्ड आणि धर्म टिकवला की म्हणतात ती येड आहे ती सध्या लोकांचा चष्माच उलटा आहे पण जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं तर जेवण करणे म्हणजे फक्त टाकी भरायचं नाही तर जेवण करणं हा एक प्रकारचा यज्ञ उदर भरणं हे जे जाणे जे यज्ञ कर्म आणि त्याला जलदेवतेचा मान म्हणून पाणी फिरवायचे त्याचं ओरिजिनल उत्तर आहे काय काय आम्हाला टुचून प्रश्न करतात आम्ही उत्तर बी टुचूनच देत असतो मला एकदा मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवत असला म्हणून मुंग्या आत येऊ नये म्हणून आता काय सांगता येईल काही प्रश्न एक मला कीर्तन करताना धोतरच का घालता मग काय बरोबर करू का म्हणजे तुम्ही तर निम्या अर्धे कपडे फेकूनच दिले गुडघ्याच्या खालचे मग आम्ही जपतोय थोडाफार धर्म तर जगू दे ना आम्हाला पण काय ज्याला काय कळत नाही ते आमच्या आणि आम्हाला प्रश्न असंच तू काय आमचा अध्यक्ष झाला का तू प्रश्न विचार तुझे काय आम्ही नोकर आहे का तुझ्या प्रश्नाची उत्तर द्यायला बांधिलंय का आम्ही काय योग्य प्रश्न करायचे एकदा माझा कीर्तनात विषय झाला शुद्ध बेचा पोटी फळे रसाल गोमटे काय चुकलं माझं जे पेराल तेच उगवतंय का नाही त्याला ज्ञानोबा यांची ओवी दिली जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचोने आनन उपजे पाहिजे त्याचे देखी जे दर्पण आधारे आरशात बघाल तेच दिसते जमिनीत पेराल ते चुकवत काय झालं काय शेंग माहिती ना मी मला आलं शेंगदाणा डायरेक्ट शेंगदाणाला फल्याचा काय संबंध मला हालू न द्या ना ते उत्तर द्या उत्तर देतो पण फुकट नाही मग चहा प्यायला घरी नाही त्याने चहा प्यायला घरी नेलं मी मला फक्त चहा ना ते मला आणतो त्याने असा कपात चहा मला धरा म्हणलं हा मला फक्त चहा ते मला चहाच आहे बिस्किट कुठे मला बिस्किटाचा जाळ कर कप बी नको नुसता चहा मला कपाशिवाय चहा कसा येईल मला मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल म्हणून तुमच्या कुठं ना दिला मग तुला आधी कळत नव्हतं का आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे तू आम्हाला मूर्खाचं यादीत टाकलं का काय बो जसं तसंच वागावं लागते ठकाला महाठकासारखं वागावं लागतं तेव्हा ठक असे नीट येत असतात माणसं कशीच माऊली सांगतात अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पावे अरे ही वाचाळवीर बरळणारे कुठं ते कसं काय त्यांना आणि तसल्यांची संख्या जास्त झाली ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं गंधच का लावायचा वारीच का करायची असे प्रश्न असतात त्यांचे
तसं 5 पांडवांनी ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. जेव्हा बसले कुणी देवाला आणलंय हे तुकोबाराय चिंतामणी देवांना पुरावा देतात. हे तर आपला विषय चालला, हे मूळ लक्षात ठेवा. आणि मग काय झालं, धर्मराज घास मुखात घालणार, द्रौपदी सुभद्रा त्यांच्या धर्मपत्नी पळत आले, म्हणले थांबा. काय झालं, जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. हिचा भाऊ कोण, देव भगवान श्रीकृष्ण. माझा भाऊ आलाच पाहिजे. धर्मराज म्हणले काल तरी सांगायचं ना, असं कसं नाही, आलाच पाहिजे. कारण ह्यांचं लय भावप्रेम असतं बचत गटाचं. हा, त्यांच्यात का भावप्रेम त्यांचंच. संसार बघा ना किती चिकाटीने करते. संसार करताना तेलातलं पैसे काढत्यान, मिठातलं काढत्यान, जिरीतलं काढत्यान, मोहरीतलं काढत्यान, नवऱ्याच्या खिशातलं काढत्यान, पैसे काढत्यान, गल्ला गोळा करत्यान, माहेरला जात्यान, साडी घेत्यान, नका गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या वड्या मिळाला, तुम्हाला साडी घ्याय मोकळाय का तेव्हा. हे काढलेच पैसे तिकडे नेते, भावाला म्हणते मला 2 मणी करायचे. भाऊ म्हणला माझ्याच चित्र उसाला खट टाकणं म्हणा, तुला मणी कुठून करू, तुझं फक्त नाव करायचे, पैसे मी आणल्यात. इतक्याच ऍक्टर आहेत ह्या. आणि इकडं येतात तिकडलं पैसे घेऊन इकडूनच सोनं करून न्यायचं, तिकडल्यात पैशाचं. परत मालकाला म्हणते हे भावाने केलंय 2 ग्रॅम. आणि ते मालक बी म्हणतो छान आहे, अरे तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होते तर ही बघत जा. ही बहीण भावाचं प्रेम पुरी होतं, आता बहीण भावाचं प्रेम सुद्धा राहिलं नाही. जमिनीला मार्केट आल्यामुळं रोडच्या कडेच्या ज्यांच्या जमिनी MIDC, समृद्धी हायवे, स्मार्ट सिटी जिकडे झाल्या, सरकारचा मोकार पैशाच्या जमिनीला आला, तिथल्या भावांना इसरा बहिणीचा तडाखा कस काय असतो. ते म्हणतात नको, परवडला पण बहीण नको. बऱ्याच बहिणीनं भाऊ कोर्टात खेचल्यात आहेत. पैसा पहिल्या स्थानावाला ना तर दुसऱ्या स्थानावर गेलं, सगळं कुटुंबाची व्यवस्था ढासळून गेली. माझी विनंती, पैसा आज असेल उद्या नसेल, प्रेम टिकवा, बहीण भावाचं प्रेम टिकवा. म्हणून तर ही काळाची गरज आहे. बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं. भावाला राग आला, ताटीचा दरवाजा बंद केला तर बहीण पुढे आली, मिथ्या कल्पना मागे सरान ताटी उघडा. हे बहीण भावाचं प्रेम आहे. म्हणून आता सरकारनं योजना काढली लाडकी बहीण. आला का हप्ता, आला ना, त्याच्यामुळे चेहरे प्रसन्न आहे सगळ्यांचे. फुकाटचं पाहिजे फक्त, फुकाटचं. हा, कष्टाचं नकोय कुणाला. हा, लाडकी बहीण. फक्त आता त्या भावांना इसरू नका, नाही तर खायचं एकाच आणि गायचं एकाच. चांगली याच नाही, फक्त शेवटपर्यंत ठेवाव जरा विठाल. लाडकी बहीण दाजी मेला कागद वागू वागू, जाशी तूत ये घरी, जाशी तूत. बायांनी तो नुसता घटाना उठवला होता फॉर्म भरूस तर. यांना गिळून द्यायना, खाऊन द्यायना, पिऊन द्यायना, उठसूट फॉर्म. त्याला बी वाटतंय तेवढ्यात आपल्याला प्यायला फिल होत्या. पण 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात का, तुला दिवसाला 1.5 लागत येतं इथं. तेवढाच आधार थोडाफार आपला सरकारचा त्यांना. बहीण भावाचं प्रेम टिकवा, हे तर आपला मूळ विषय चालू आहे. बहीण म्हणली माझा भाव आला पाहिजे, धर्मराज म्हणले मला नाही जमणार. अर्जुन म्हणला आपला विषय संपला. नकुल सदैव म्हणले तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्हाला भुका लागल्यात. कोपऱ्यात एक वाघ बसला होता, भीम दादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं कमलेश शेठ. नुसता भीम म्हणल्या तो हानीत होता. ती चित्र होतं, ती डोक्यात गरम होती. ती कोणाला त्याला मोजायची गरज नव्हती, काहीच नव्हतं. ती ताकदच त्याच्यात अशी होती. वग एक दिवशी एन्जॉय म्हणून भीमाने हत्तीच्या शेपटाला धरून हत्ती वाढला. असा वाढला म्हणता हत्ती, आणि असा सहज वर फेकला हत्ती, वर फेकला हत्ती, खालीच आला नाही. हत्ती गेला कुठं, सध्या सॅटेलाइट सोडतात का, उपग्रह फेकल्या फेकल्या तिथं गेलता हत्ती. मग काय ताकद असेल भीमात. भीमात एवढी ताकद का होती तर आईच्या हातच्या कल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता पटत आहे का आईच्या हातचं. एक जण भीम जेवायला बसला कलियुगातला, आणि आईवरच धावला. आई कळत नाही काय भाजी केली, असले पातळ वरण केलं, चपात्या जाड केल्या, भात कच्चा ठेवला, तुझ्या हाताला टेस्ट नाही, परत स्वयंपाक बनवायचा नाही. माझ्याशी गाठी आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोने. असं आहे वय. आणि मग मस्त आहे की पातळच आहे, टेस्ट छान आहे, तुला टिकारण्याने झोडापला पाहिजे. हा, आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की तुझी आईस्क्रीम होती. एवढा फरक म्हणल्यावर कशा भीमाला ताकती येते. आणि विडल राहिले देव काय मावळ्यांना ताकती होत्या. वाघा संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. असे वजनदार मावळे होते. वाजवा टाळ्या जोरात वाजवा. टाळ्याला काय टोल नाका आहे का, टॅक्स आहे का, GST. जरा हाना ना कचून, जरा भुकामा लागते ना. परत 9ला तीच काम आहे, 9च्या पुढे आपल्याला जरा व्यायाम तर करा जरा 9 पर्यंत. मावळे वजनदार होते. मग आता ताकदीच राहिले नाहीत. काय ताकद होते हनुमंतरांना राव.
दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करीनात गप बसतात, नको रे गाव दुसऱ्याचे झपके होतं ना आपल्याला येडेवणी करायला ग. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी, हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी रावणाची हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी रावणाची हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी रावणाची दाढी रावणाची जाळी, जाग्यावर बुका केला. दाढी जाळली, मिश जाळले, त्याचं गाव बी जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. काय ताकद असेल, एवढी ताकद का होते? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धड दिशेन दगड फुटत होता, दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का? आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटली, फक्त टॉपनात बदल होतो. रबर जतन पत्र्याचं येतं. हा, लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची, पोरग झुळीत फेकायचं आणि वाट्यावर बसायचं, व्हॉट्सअप खेळत. ती पोरग एकटंच नुसतं वर पत्र्याकडे बघत. त्याला कळा ना आपली मम्मी कुठे गेली. पोरं बी बघा पहिल्यासारखी गुटगुटीत राहिले नाही, त्यांची डोकी मडक्यावणे झाल्या तर हातपायच्या काड्या सुख करता दुखा हरता, त्याचे कमर दबल्या, ते ढिरीत फुगल्या, ते वाकडे तिकडे झाल्या तर येड्या बाबळीवनी. आणि तसल्या खायऱ्या पोराकडे बघून नाकातला माल सगळ्या डिहिरी सांडलेला, भात डिहिरीला चोळत. आणि आई तसल्या पोराकडे बघून माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे, चव आली तुझ्या वाघाला. ते वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? वाघीण. आणि पती देव वाघ. वाघ 24 तास पिऊन संध्याकाळी 7च्या पुढे बिबट्या होतो. कुठे येत गांधावाले, म्हणजे पिल्यावर तुला आम्हीच बरं सापडतो. असली वाघन वाघानी वाघिनी वाघाचे पिलं. काय आईच्या दुधातलं जीवनसत्व राहिले का? आईच्या मांडीव त्यांना खेळायला भेटतंय का? आईच्या प्रेमाची ऊब राहिली का? काय खेड्यापाड्याने तरी जरा धर्म टिकू नये काय राव? ह्या सिटीत पुण्या मुंबईत गेल्यावर नुसती उदाशी भरती राव. परवा पुण्यात कीर्तन होतं सिटीत, आणि पुरुष मंडळींच्या विभागामध्ये बारकं पोरगं लयच मोठमोठ्याने रडायचं. त्याच्या वडिलाच्या मांडीव बसले होतं, पप्पाच्या मांडीव. आणि ते मोठ्याने आरडायचं. मी म्हणलं ते किती रडते, त्याला त्याच्या मम्मीकडे दे ना. ते मला मीच मम्मी या. आता जीन पॅन्ट, टी शर्ट, बॉबकट, हेडफोन, गॉगल, मला काय माहिती मम्मी का पप्पा. अरे कोण कुणाचे कपडे घालतंय बुवा? तुम्हाला तुमचे कपडे पुराणा का? पुरुषांच्या कपड्यावर का अतिक्रमण करावं बा माणसानी? काय धर्म, आचारसंहिता, मर्यादा, तत्व काय राहिलंच नाही सध्या. एक वाक्य सांगतो, तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. पदर कुंकू, भारतीय संस्कृतीला शोभल अशी वेशभूषा असं बघितलं तरी जरा वाटतं थोडं महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे. या खेड्यापाड्यानेच धर्म राहिला नाही तर काय कुठं राहिले सध्या? सगळं अवघड झालं. आचारसंहिता ज्याची ते केलं का? आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं. इतके बुद्धू आहेत का तुम्ही? तुम्ही चांगल्या चांगल्याला उघडून पियाला, पण चांगलंच कसं माणसाला सांगावं लागत, वाईट करावं कसं सांगत लागत. हे असली सगळ्या परिस्थिती. पोरं बी तसलीच झाल्यात, त्याच्यामुळे ताकदी राहिले नाहीत पोरांना बी. लहानपणी ती बाटली, मोठं झाले मोठी बाटली. आणि एकदा मोठ्या बाटलीस नादा लागल्या, ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गंधावाल्याचा एक प्यातड हरिपाठ बंद करतो. बंद करा हरिपाठ. गंधावाले एका लायकीचे तर आम्हाला माहिती. हा, त्यांच्या दम असेल ते त्यांनी पिऊन दाखवावं. मग त्याच्यासाठी बुका थापलाय का आम्ही? 2 म्हातारे पारावर बसले. मला होय 10 रुपयाला खोकला जातो का? दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय रेडी येड्या दारू, मला माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. ही चित्र असतात. आणि एक वाक्य बोलतो, 50व्या वर्षे लोकमान्य गणेशोत्सव मित्र मंडळाने एवढा भव्य आणि दिव्य सोहळा आयोजित केलेला आहे. या 10 दिवसाच्या गणपतीच्या सोहळ्यामध्ये महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 10 दिवसामध्ये किती तरुण मुलांनी व्यसन करता सोडून दिला. हा खरा गणपती बाप्पाचा उत्सव आहे. 10 दिवसात गावात किती माळकरी वाढले बा, करा ना याचं चिंतन. महाराज मेले आरडून तुम्ही पियाक झाले. ऐकू बदलायचं कोणी? जर रिझल्टच काय येत नसेल, कशासाठी एवढे मंडपण एवढे सोहळे करायचे? अन्नदान ज्ञानदान बदल तर महत्वाचं आहे ना. 5 वर्ष जर पोरग एकाच वर्गात शिकत आहे तर गुरुजीला शिकवा याय नाही का? पोरग मूर्ख आहे का? शाळेत फॉल्ट आहे बुवा. इतके महाराज मिले आरडू तरी आपल्यात म्हणजे आमचं चुकत आहे का? तुम्ही म्हणावं की नाही? कधीतरी आत्मचिंतन करा. कीर्तन कमी आहे का? मी तर उलट सांगतो, कीर्तन बी लई झाले. ते
जन्माला कीर्तन, मियाला कीर्तन, बड्याला कीर्तन, पूजेला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, गंगापूजनाला कीर्तन, 10व्याला कीर्तन, 13व्याला कीर्तन, नुसती कीर्तनच. महाराज याम झाले, किल्पा काढू काढून, तुम्ही पियाक झाले, टिएटस ठेवू. बदल तुमच्या ती बदल होतो, पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय, पटलंय, अगदी योग्य बोलले महाराज. व्यसन करणं वाईटच गोष्ट आहे, नाहीच करायचं मंडपात आहे तोपर्यंत. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव आणि इडा माळता माळताच मित्राला लय लांबून लांबून महाराज येतात बुवा, लय आरडत्यात रे मरुस तोर. गावकऱ्याने बी चांगलं निवडून निवडून महाराज आणले ते औंदा. तंबाखूवारे निवडते ते कीर्तन संपले आम्हाला. ते आजचं तर लय बारीक पिल्लू होतं भाऊ, पण लय जप केलं रे गावाला. दुसरा म्हणलं त्यांनी सांगितलं व्यसन करून गप सांगतच असत्यात, वय वय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे हाई म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. त्यांचं नसतं मानावं घ्यायचं, वय वय म्हणायचंच आहे, माना डोलवायचं आपलं काम आहे, त्यांचं आरडायचं काम आहे, त्यांचा धंदाच आहे. तेवढं तांबाखू खाऊन मोकळा. अरे नका करू नाश आयुष्यात नका करू नाश. हे आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश. आयुष्यात नका करू नाश. आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश. आयुष्यात नका करू नाश. मागचा सोडा पण आता सावधवा. गेले 50 वर्ष, तिसरा चौथा दिवस बी संपत आला. नका करू नाश. हे परिवर्तन घडलं पाहिजे. व्यसनाधीन तर कमी करा. तरुण मुलांना विनंती, व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन, गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्याला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवा, तर सुरुवातीला पसत्यान ताडी, तुमची ओळख त्या नाडी, दारूस लावत्यान गोडी, एकाव लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, आर लावना त्या दारूला काडी, धरण्यानं तुकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी. व्यसनाच्या हरोजन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा. शरीर संपदा कमवा, व्यसन करू नका. हनुमंतराय वजनदार, तसेच भीमदादा वजनदार, हे तर आपला विषय चालू आहे. त्याला दादा म्हणावं लागत होतं. आणि माझा भाऊ जेवायला आलाच पाहिजे, द्रौपदी म्हणाली. 4 जण म्हणले आम्ही नापास झालो, आम्ही येत नाही, देव आम्हाला आणता येत नाही. भीमाला विचारलं तुम्ही आणता का देव? ते मला आणतो. आरोज म्हणला गप आणतो. माझा वैशाला असून लिंक लागा ना तू लागला आणायला. अरे तुला आणतो म्हणलं ना. वेळ 2 मिनिटं. भीम बाहेर आला, गदा हातात घेतली आणि घर 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 फिरन सण दिशेनं गदा वर फेकली. गदा वर फेकली आणि भीमानं खाली बघितलं. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. आणि डोक्यात गदा हाणून घेणार होता. म्हणला आता प्राण त्यागच करतो, बघू त्याच्या आधी देवा आलाच पाहिजे. विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. डोळे झाकले, कृष्णाचं चिंतन केलं, देवा तुला यावं लागन. या भक्ताची लाज राखण्याकरता मी भावांना शब्द दिलाय. आता गदा डोक्यात पडणार, ते अंतर किती कमी. हस्तिनापूर कुठं, द्वारका कुठं, पण त्वरा झाली गरुडा केले मागे. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी. गदा डोक्यात पडणार, देवानं वरच्या वर जिल्ली. ओय भीमा बिघडलास का काय? डोक्यात पडली असते मग. भीमला एवढा येडाय काय? आधी मतदान केले म्हणून तो म्हणतो रोड डांबरी झाला पाहिजे. भोकाट कोण जटे घ्यायला मोकळे. मेलो ना आम्ही तो प्रचार करता करता तुझ्या. अरे आमची सेवा आहे ना, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आणि मग काय त्या भीमाचा थाट. आधीच तर ते फुगीर होतं ना, आता तर देवाला आणलं. मुजीनाच कोणाला ते गतीनेच हाणायचं दिसन त्याला. मग तू को बराय म्हणले ऐका चिंता म्हणे देवा. ताटावर बसले होते का नाही हे, पण आणलं का नाही भीमानं कृष्णाला? तो कृष्णाचा भक्त होता. मी पांडुरंगाचा आणतो पांडुरंगाला, तुम्ही गणपतीचे बोलवा ना. पण तुकोबारांनी असा प्रश्न केल्याच्या नंतर त्यावर चिंतामणी देवाने काय उत्तर दिलं अभंगाच्या 2ऱ्या चरणात. देव म्हणती
तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी हो देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी देव म्हणती तुकया एवढी कैसी अभिमान भितरी ना गविलो 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 म्हणती तुकया एवढी कैसी थोरी देव 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 म्हणती मन भितरी नागविलो नागविलो अभिमान भितरी देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो. अभिमान म्हणजे अहंकार. अहो तुम्ही गणपतीला आणा म्हणताय ठीक आहे हो, पण आम्हाला अहंकार झाल्यामुळे आम्ही आणू शकत नाही. आम्ही मग हाका मारले विनंती केली पण बाप्पा येत नाही. कारण तिळ मात्र जरी होय अभिमान मिरू तो समान भारदेवा. देव भक्ताचं काही सहन करतो पण अहंकार सहन करत नाही. पण चिंतामणी देवाला अहंकार झाला हे कशावरून सिद्ध होते? शब्दावनं. शब्द ऐका बरं का. तुकोबारे चिंतामणी देवाला किती गोड बोलतात. चिंतामणी देवा गणपतीशी देवा तुम्ही बोलवा देवा म्हणतात त्यांना. आणि हे तुकोबारांना काय बोलतात? शब्द नीट ऐका. देव म्हणती तुकया. शब्द कळतोय का बघा. म्हणजे त्यांनी तुम्हाला देवा म्हणायचं आणि तुम्ही त्यांना तुकया. ह्याच्यातच अहंकार दिसतोय शब्दातून. वाचा नीट वापरली पाहिजे माणसानी. फुकट दिली म्हणून काही वाच 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 बोलायचं का? वाणी कंट्रोल मध्ये ठेवा. ही जीभ काही सोपी नाही. दात 32 आहे, जीभ एकटीच आहे. 32 दाताने एक दिवशी जीबीला दम टाकला. हम 32 तुम अकेले माय. जीभ म्हणली गप मारा तुम 32. अरे तुम 32 हम अकेले माय लेकिन एक बार तेडी चले तो 32 भी गिर जाए. तुम्ही 32 आहे मी एकटी. पण मी जर एखाद्याला वाकडं बोलली किंवा शिवी दिली तर लोक काय म्हणते तुझा दातच पाडीन. म्हणजे बोलती जीभन पडत्यात काय. तेव्हापासून दात गारच झालं. म्हणजे कुणाचं तुकडं करा पण जिबीला सांभाळा. ही जीभ लय वाईट. आयुष्यात माणसं जिंकता येतात ती सुद्धा वाणीमुळं, तुटतात ती सुद्धा वाणीमुळं. वाणी चांगली असावी. मुखे अमृताची वाणी अमृतासारखं. बोलू आयुष्य बोले जेणे बोले विठ्ठल डोले. ज्ञानोबऱ्या सांगतात आवाज थोडा. साच आणि मवाळ मी तोळ्याने रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं माणसाचं बोलणं असावं. देव म्हणते तुकया. अरे हे काय भाषा आहे का? जगद्गुरु आहेत ते. पण त्यांना अहंकार. आणि परत तेच म्हणतात आम्हाला अहंकार झाला. म्हणजे मग हाय हे मान्य करता मग नीट बोला ना. मग कळत बरं का त्या माणसाला आपण येड्यावानी करतोय. पण ती त्यांच्या स्वभावातच खोड असते. ती बदलत नसते. अहंकार आणि अहंकार फार वाईट आहेत. ज्ञानोबऱ्या सांगतात नवल अहंकाराची गोटी विशेषण घ्या ज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झुंबे कंठी नाना संकटी नाचविते. म्हणून तर नामदेवरांनी मागणी केली. अंकनाचा बारा न लागो राजाचा न लागो राजसा. 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 अंकनाचा बारा न लागो राजाचा न लागो राजसा.
माझ्या विष्णुदासा भाविकाचे माझ्या विष्णुदासा भाविकाचे माझ्या विष्णुदासा भाविकाचे कल्पनेचे बांधण कोणी काळी न कोणी काळी 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 अहंकार तर नकोच पण त्याचा वारा सुद्धा नको. अहंकार देवाला सण होत नाही. त्याच्यामुळे अहंकार करू नका. आयुष्यात नम्रता ठेवा. नम्र झाला भूतान त्यांनी कोंडीले अनंत. वाकायला शिका. लोक म्हणते शिकला तेव टिकला. हा जे वाकला तेवच टिकला. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचं त्याने काम कमी करायचे फक्त वाकाय शिकायचं. जे हरे जे हरे जे हरे. लोक म्हणतात भारी माणूस. कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही. उलट जास्त कामे केल्या लवकर पडत. लोक पाडीत आहेत. ही लोक तरी कुठे शेणी राहिलेत इथं. लोकाला फक्त गोड बोलणार आणि पैसा फेकणार पाहिजे. कामाचं काय पडलंय लोकांना. मला फक्त मोठं म्हणा. मग आपण बी तसंच वागायचं. मग फक्त गोड बोलत. नम्रता. महापुरे झाडे जाती ते तेल वाळे वाचले. म्हणून तो कोबराने एक मागणी केली. लहानपणे दे गा देवा मुंगे साखरेचा. मुंगे होऊन साखर खा. मुंगी दिसायला नाही पण झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. बऱ्याच मुंग्या दिल्लीला गेल्या होत्या मागच्या लॉटमध्ये. आता मुंबईला जाण्यासाठी मुंग्यांची धरपड सुरू झाली सध्या. आता मुंगी म्हणली मला दिल्लीला. दुसऱ्या मुंगीने सनकुन कानाखाली टाकली. गबस म्हणले आतरून बघून पाय पसर. आपलं बजेट किती. आपण बोलतो किती. उचलले जेब लावले टळायला. झपकू काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला. नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली. ए नगदवाडी. वाडीतून एखाद्या दिल्लीला गेला आणि त्याच्या खिशात जाऊन बसले. नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही बुकिंग नाही चेकिंग नाही पासपोर्ट नाही. तिथे गेल्या त्या मुंगीने हितल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. वाडीतल्या मुंगीला घे म्हणली पुरावा. चांदणी चौक लाल महल संसद भवन आखी दिल्ली दाखवली. मग गावातली मुंगी म्हणली होय गो तू दिल्लीला कस काय गेली गो. मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळतंय का बघा जरा. आणखी तुकडं करून सांगतो पुढं. ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्याने विकार सोडा. म्हणजे लहान व्हा. ज्ञानोबाऱ्या रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. वाकायला शिका जरा. आणि ती वाकाना चिंता म्हणे देऊ. अभिमाना भेतरी ना गवलो. हाका मारू मारू जाम झाले. पण गणपती बाप्पा म्हणले खऱ्या साधूला असे शब्द वापरतात का. देव म्हणते तू कया नाही जात म्हणले मी. आता अहंकार झाल्यामुळं गणेश भक्त असून सुद्धा गणपतीला आणणं कठीण झालेत. का अहंकार वाईट आहे. 2 चरणाचा भावार्थ मांडलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ गणपती बाप्पा भोजनाला कसे आले हे आपण पाहू. त्या अगोदर हातानं टाळी मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचंय. अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही थांबा. कॅमेरावाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवा. 2-4 मुलांनी मोबाईल मध्ये बी शूटिंग करा. टाळ्या वाजवून कीर्तन संपले सोशल मीडिया पाठवा. लोकमान्य गणेश मित्र मंडळ नगदवाडी भव्य दिव्य कीर्तन महोत्सवामध्ये भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या. गणेशोत्सव कसा करायचा हे नगदवाडीकडून महाराष्ट्राने शिकावा असा देखणा सोहळा तुम्ही आयोजित केलेला आहे. ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांचा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट आतले बाहेरचे खालचे वरचे मागचे पुढे वर वर क्या हा सुख सोळा स्वर्गी नाही. बार कुमार शिवाजी महाराज जय
गणपती बाप्पा फक्त टाळीवाला टाळी जोरात थांबा मत टाळ 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 फक्त मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. हा फ्रेश झाली माणसं गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली. नाही तर परत सूर्य फुलावाने काय काय माना टाकल्या होत्या सुरुवातीला. टाळ्या वाजवल्या प्रसन्न होता. आरोग्य सुद्धा निरोगी राहते. वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा टाळ्याचं फार विशेष महत्व आहे. हा आणि हे जे कार्य चालू नाही धर्म कार्य असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो. तरुण मुलं आणि मुली नीट ऐका. शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण दोन वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवलं असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती नाही. शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दिदी जपान काका रशिया मामा आफ्रिका दाजी न्यूझीलंड अंकल नाही पण भारत माते की आई म्हणतो आपण या देशाला पवित्र विचाराची माणसं म्हणून ऐका. हा देश कसा आहे? पवित्र ते गुळ पवित्र ते गुळ देश पवित्र देशातलं कुळ पवित्र माती पवित्र भारत देश संस्काराची भूमी माय. आणि भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. भारत देशाला सुद्धा जो दिशा दाखवतो त्याला महाराष्ट्र म्हणायचं. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार केले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसायला लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा म्हणून त्यांना म्हणता जिजाऊ राजमाता राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनीती टीव्ही पाहता पाहता पोरगा घालतो लाता ती म्हणते चला ना माझा माथान काय करू आता जा दिंडीत आता काय करते. संस्कार महत्वाचे आहेत ना. कसे घडलेत राजे? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाली 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 टाळ चलो. आनंदाने नांदत होती प्रजा रे ना. आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जाता राजा. समाज होता तो जाता राजा. सर्व जाती धर्म केला गाजावाजा. हो सर्व जाती धर्म केला गाजावाजा. जिजाऊने 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 दिया हमें सुंदर शिवाजी राजा.
माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीच नाव भवानींजीनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी होती तलवार? चमके हो शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार टाळी टाळी टाळ हो चमके शिवबाची तलवार 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 कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी. ओ धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलुम करत्याच्या रक्ताने ती नाहली. हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार टाळी, 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 टाळी. तलवार कळवत्या खिचडीचा अवतार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्रावर प्रेम पार. महाराष्ट्र प्रेम पार चमके शिवबाची ओ तलवार चमके शिवबाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. शिवाजी अशा छत्रपतींच्या राष्ट्रातली आपण माणसे जातीपातीचं राजकारण माझ्या छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत नव्हता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे म्हणून तरुण मुलांना विनंती, तुम्ही छत्रपतींच्या मावळेत कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा. छत्रपतींचे मावळे तुमच्यावर जबाबदारी. मूर्खवानी धर्म मातीत घालू नका. हे गणेश उत्सव कसा सोहळा साजरा करायचा हे असे सात्विक मंडळ गावागावात घडणं गरजेचं नाही. तर बघतोय गणपती पुढे बी काय खेळ लावलेत लोकांनी. पुरा वाईट टाकलाय गणपती सुद्धा मंडळांना. मंडळ तरी कुठं सुतात राहिलेत आहेत पिऊन आरती, गणपतीच्या सोंडत बिडी, गणपतीच्या पुढं पत्त्या. बळच गणपती म्हणतो कवा 10वा दिवस येतोय बा, मी नदीत उडी हाणतो पण तुमच्या संगतीत नको बा. काय असल्या मूर्खांच्या संगतीत राहून गणपती बाप्पाला आनंद कधी होणार आहे? काय आरती नीट म्हणतोय का त्याच्या प्रेमाने? काय सगळी सात्विक तर सगळी तामशी मंडळ झाली. काय जरा सात्विकता असावी. बुद्धीची देवता आहे, रिद्धी सिद्धी त्यांच्या धर्मपत्नी, आदिदेव आहेत ते. त्यांची सेवा कोणत्या लेवलची करा हे कळलं पाहिजे. सगळं विडंबन झालं नुसता धर्माचा बाजार मांडायचा. त्याच्या सात्विकता असावं माय बाबा. आणि हे तरुणांनी अवघड परिस्थिती करून टाकली. तरुण ज्या क्षेत्रात कार्य हातात घेतो ते आरपार
आता आपला सुद्धा 16 तरुणांनी कार्य, फक्त दिशा महत्वाची, आपण कोणत्या दिशेनं चाललोय. पण तरुण मला विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, विचार उच्च ठेवा. आणि तुम्ही नीट राहिले, निर्व्यसनी जीवन जगलं तर तुमचे लग्न होते. नाही तर लग्नाचा विषय संपल्यात, जमाचे जवळपास. मुलींची संख्या कमी, त्याच्यामुळे त्यांना आलंय डिमांड. आणि पोरींच्या आयला आले मार्केट. पोरींच्या आयला जेवढं मार्केट आहे तेवढं दुधाला सुद्धा नाही आता. हा, लय फोकसमध्ये त्यांना डायरेक्ट पाहुणेला सांगतात, आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार बरोबर पाहिजे, जमीन बरोबर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. मारिता का दुसऱ्याचा आईबाप तुमच्या लेकीच्या सुखासाठी? हा, काय अपेक्षा? आणि पोरांना सांगतो क्वालिटी कमा, बोंबलेत भरायचं कमी करा जरा, काम धंदा करा जरा, मनकाटात धमक जरा जगाला दाखवा. कोर बापाची इष्ट मजा करिता तर मनकाटात काय धमक, तुझं काय स्वतःचं काय सामर्थ्य आहे का नाही? बायका मिळाना पण कोणाला बोंबलत फिरणारा, डॉक्टरला बायको मिळाना घडलं कधी, पीएसआयला बायको मिळाना आली का बातमी टीव्हीला? बायका कोणाला बोंबलत फिरणं, थोबाडात मवाडा, हव्या जायचं, 10 रुपयाचं, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात बिवात कोणचा मॅटर झाला गावात तरी तुझंच नाव पुढे येतं. हे तर लायकी कमी होली गावात. तुला बघितलं तर डीजेवाल्याला घाम सुटतोय, असला तर पेले अंग खाली होतोय. डीजेवाला सुद्धा तुझा ताल कळतो, नेमक्या कोणच्या तालात नाचतोय. ते नवरदेव भांबावल्याला ती बी घोड्यावर बसतो. लग्नाच्या दिवशी 4-5 पियाताटे त्याच्याकडे बॉम्ब 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 फिरायला, आणि हे नुसतं आबाळाकडे बघत वर. आणि त्याला वाटतं इतकी जण माझ्या हाताखाली 2-4 जण गुंड्याला वाय घाम पुसाय त्याच्या बोटाच्या द्वार. त्याला वाटतं मी इंद्रच झालं. इंद्र ना तो दलिंद्र, चुकाचा इंद्र आहे. रुपये कमाचे जेव्हा काय डीजे वाजला, घोडा ओदाळा, नाचता नवरदेवच घेऊन गेला. बघितलं की ती मोबाईलला? आमच्या तिकडेच झालं. नवरदेवच न्यायला लग्नातून 3 किलोमीटर रेड्या बाबलीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला ओढू बाहेर काढलं तरी त्याचा एक तडाका, नवरी कुठे? लोक म्हणजे तिचं कालच झालं. मला मी आता काय करतो, असा डीजे पडा नाचा मोकळा राहा, आता काय करीतो र? नाही तर सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात? म्हणे आम्हाला बायका द्या. तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा? क्वालिटी कमवा, नीट राहा जरा, निर्व्यसनी जीवन जगा, आणि कुटुंबात एकी ठेवा. ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबाचं गावात वजन असेल, ज्या गावात एकी असं गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या नगदवाडी गावात ठीक झालं, एवढा भव्य सप्ताह केला तर सध्या तालुक्यात चर्चा सप्ताह करावं, तर नगदवाडीने केला तसा कीर्तन महोत्सव करावं. एकीची ताकद आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिकाय. हीच माणसं पुढं आणि तीच पुढं आणि ह्यांचीच नावं घेतली, ह्यांचीच राहिली. ही तुझे जे वाद आहे, तुझे वैयक्तिक वाद आहे, ही तर संकट धर्मावर आले, तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? चांगल्या कामामध्ये येडेवणी करू नका. हे आपण सगळे ज्ञानबद्ध तुकोबाचे लेकर, ही परंपरा आपल्याला पुढे चालवायची. ह्या प्रत्येकाची जबाबदारी. इथं मानापाण्याचा अपेक्षा न करता आपण फक्त सेवक म्हणून आहोत. त्या भावनेने केलं तर एवढा भव्य सोहळा होत असतो. एकीला फार महत्व आहे. माझा सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेला, कशी द्राक्ष 50 रुपये किलो. घेणारा मला किंमत कमी कर. म्हातारी होती विकायला, म्हातारी म्हणजे खालचे जे मोकळे आहे 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, मग किमतीत का बदल? हा द्राक्षांचा घडे, ह्यांचा एकात एक जीव गुतलाय. एकमेकाला सोडित नाहीत अशी आधी मध्ये संकटात, रात्री अपरात्री धावून येतात फोन केला की 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना, ह्यांनी भाऊबंदच चोपलेत. धबुकाडी घेऊन माझ्या पाठीत बिले राडा करतात, नुसते लोडबोड. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाठीत किंमत नाही, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? किती सोपं गणित आहे. एक राहा. एक वाक्य सांगतो, रेडा बोलवला आणि भिंत चालवली, हा माऊलीचा मोठा चमत्कार नाहीच. ज्ञानोबांचा सगळ्यात मोठा चमत्कार मेळविली मांदी वैष्णवांची. सगळा वारकरी समाज एका छत्राखाली आला. 700 वर्षापूर्वी एकच मिटिंग झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळास. त्याच्या परत मिटिंग बी नाही. अजून सर ज्ञानोबांचं मंत्रिमंडळ चालूच आहे. काय ताकद असेल? समाज एक केला, जात पात धर्मभेद सकळाशी येते आहे अधिकार, कलिगे उद्धार हरीचे नामे संघटना. त्यामुळे एक राहा. कुटुंबात सुद्धा एकी ठेवा, आणि कुटुंबातली एकी तुमच्या हातात आहे. सगळी सूत्र, महिला मंडळ, तुम्ही नीट राहावा. जावाने जर ठरवलं एकत्र राहायचं, कोणचा भाव व्हायला निघन सांगा बरं? काय माती खात्यान का व्हायला निघून ते? ह्यांनी जर बहिणीसारखं राहायचं ठरलं, तुम्ही कसं व्हायला निघता? तुम्ही खरे मास्टर माइंड आहेत, सूत्रधार. हा, आणि मी त्याच्यामुळे ब्राह्मण काकाला सुद्धा जे जमाजमीचं करतात ना, त्यांना मी नेहमी सांगतो, गाठ पडल्यावर लग्न जमीत आणि मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. ह्यांच्या कुंडल्या, ह्यांचे ग्रह फिय कसे का वाकडे तिकडे आहे ते नीट करून घ्या. कुठेतरी बसवा. यज्ञ फिरणे काय असेल ते उरका, पण ह्या नीट नांदवा आधी, तर ही नीट राहणार आहेत. पोराची काय ना, पोराची कुंडली कसली असून त्याचं जुळूनच घेतं, पण त्या झाल्या हलवत्यात. हो, ते आईकडे गेलं की आईसारखंच बोलत, बायकोकडे गेलं की बायको सारखंच बोलत.
आईला म्हणतो तुझंच खरे, बायकोला म्हणतो तुझंच खरे, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बर रे. आईकडे जावं तर आई म्हणते तुझी बायको अशीच करते, बायको म्हणते मी माझा आईबाप सोडून ह्याच्यासाठी आले का, असलं दिवस दाखवायचं होतं का, बाहेर जाऊ तर मित्र प्यायला पैसे मागत यात, एक कुठं नाही का त्याच्या माग. जेम झालंय ते चिमणी तोंड झाले ते त्याला सांगता येईना बोलता येईना. ते मुलांना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे आहेत. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा, लक्ष्मी पाणी भरल्यास येणार नाही, एकत्र कुटुंबबद्ध टिकवा, एक राहा. आणि क्षेत्र कोणतंही असू द्या पण त्या क्षेत्रामध्ये छत्रपती व्हा. राजकारण असो, समाजकारण असो, शेती असो, परमार्थ, छत्रपती जर टोकाचे होता आलं तर त्याच्यातला खरा आनंद आहे. शेती करा, शेती कोण म्हणतं परवडत नाही, काम करण्याचीच प्रवृत्ती जर माणसाची राहिली नाही, शेतकऱ्यापेक्षा मजूर सुखी. खुरपणारी बाई माझ्या करती सध्या मालकीनीपेक्षा, ती मोटरसायकल येते ही चलती ती डबा घेऊन. काम मला तरी माणसं मिळतात का सध्या, किती अवघड, काम करण्याची प्रवृत्तीच नाही. शेतकऱ्याला बी एक विनंती, दूध घालायला गेल्या गावात त्याला जरा सकाळचा टायमिंग थोडा कमी करा. 7ला माणसं घर सोडितात, सकाळी वस्तीहून गावात 7ला येतात दूध घालायला, ते 12ला घरी जातात. मग 5 तास येऊन नेमका कोणत्या कंपनीला दूध घालितोय बुवा, ह्याची डेअरी तरी कोणत्या कंपनीची बुवा, नेमकी 5 तास ह्याच्याकडून दूध घेते या. अहो दूध घालणं 15 मिनिटाचा विषय, मी म्हणतो 1 तास जाऊन द्या ना, पण 5-5 तास सकाळ काहीच काम नाही, फक्त गप्पा. ह्या टोळीत 5 मिनिटं, त्या टोळीत 5 मिनिटं, ह्याची निंदा करीन त्याला नावं ठेवीन, ह्या टोळीतलं इकडे हिचकायचं, त्या टोळीतलं हिचकायचं, ह्याच्यातच गेलं ना तुमचे 12 वाजले. सकाळी सकाळी काम किती करावं, त्या महिलांकडून शिका. स्वतःच आवरून, मुलीचं आवरून, तिची विनी फिनी करून, पोराचा डबा बांधून, पोरं शाळेत पाठवून, सासू सासऱ्याचं आवरून, घराला कुलूप लावून, 11ला डबा घेऊन त्या रानात, आणि हो 12ला तिथं येतो, भूक लागली जरा जेवाय. तो काम तरी काय केलं बा नेमकं. आणि शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही, चुकून झाली नवरा ठोका टाकू त्या, फुसफुस करते, रुसून जाते, दहारा काढाय परत महागारी. शेजारी म्हणजे 1.5 महिने येणार होते, 1.5 तासात कसं काय म्हणे, त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का, मग मर कर काम. ह्यांच्यामुळे तुमच्याकडे टोप्या जरा स्त्री शक्तीच्या नावानं टाळ्या वाजवा एकदा, जरा आभार माना त्यांचं. हा महिला म्हणते ना, आज खरा महाराज भेटलाय बुवा. नाही तर जीव ते येतोय आम्हालाच धुतोय, जीव ते येतोय आम्हालाच धुतोय. आणि वस्तुस्थिती आहे, आज गौरी आवाहन आहे, गौऱ्या आलेल्या आहेत, उद्या गौरी पूजन आहे. काय लक्ष्मीचं आपण एवढी थाटामाटामध्ये माता माऊल्यांचे बघा किती पळापळ सुरू असते. माय बाप त्यांना माहेरला जाताना जेवढा आनंद असतो ना, तसं गौरी यायचं म्हणलं की त्यांची नुसती पळापळच. सजावट, डेकोरेशन, फुलं गोळा करा, रांगोळी काढा, किती आनंद असतो सोहळा. पण ऐका, ही आपली परंपरा आपण जपलीच पाहिजे. पण तुमच्या बाबतीत सांगतो, या महाराष्ट्राच्या मातीतली प्रत्येक स्त्री आपली बहीण आहे, हे प्रत्येक पुरुषाच्या मनात ज्यावेळेस निर्माण होईल ते खरं गौरी पूजन म्हणावं लागेल. ह्या बदलापूर सारख्या घटना जर घडत असतील तर हे काय गौरी पूजन करण्यात तरी काय अर्थ आहे. माय बाप किती निंदनीय घटना घडली, त्याला शब्द सुद्धा नाही, त्याचा निषेध तरी कोणत्या शब्दात करावा. आणि त्याला कोर्ट बी काय ऐकावर, त्याने बी न्याय देऊ, त्याने बी डोळ्यावर पट्टी बांधली, तुमची तुम्ही कशी काय न्याय द्यायचा तसलं ते अजिबात काहीच नाही, नुसते असे आहे का नाही, त्यांनी डोळ्यावर पट्टी, तुम्ही काही ना. तराजू बी बघा त्यांचा असा समान नाही, त्याने त्याच्या हाताला तराजू असं एक, म्हणजे ज्याच्याकडे पैसा जे असतंय तेव्हा असा जड आहे. गरीब मिली बिड्या वडवडू, हे पहिल्यापासूनच असला धिंगाणा चालू आहे. काय ते कोपर्टीचं प्रकरण घडलं आहे का अजून, त्या आरोपीला शिक्षा, ते एक तर मेलं हाताने तेव्हा ती गेलं नाही, आता 2 आहेत अजून बी. 10 वर्ष होते जवळपास त्याला, आता या घटनेला एक 7-8 वर्ष होतील, तरी अजूनही न्याय नाही. अरे किती वाट बघायची, कोणत्या राज्यात. अरे चुकीचं पाऊल टाकणाऱ्याला काय शिक्षा द्यावी, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. चौरंगा केला होता, भर चौकात फाशी दिली पाहिजे. आणि हे उपदेश भक्ती शक्तीचा संगम या ठिकाणी प्रतिमा आहे बघा. महाग एक वाक्य बोलतो जाणीवपूर्वक, परमार्थ क्षेत्रात त्या माणसाचे सुद्धा पाय फसले, पण राजकारणात असून सुद्धा छत्रपतींचं चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तुकोबारांसारख्या संतांची संगत आहे. तुम्ही कुणाच्या संगीत, तुमची माइंडची लेवल काय, तुमचे विचार कोणत्या लेवलचे, त्याच्यावर माणसाचा मोठेपण आहे. त्याच्यामुळे जरा ग्लोबल विचार ठेवायला, किरकोळ गोष्टी डोकं लावू नका, आनंदी जीवन जगा, हसून खेळून जगा. आयुष्य जगायचंच, किती दिवस गेल्यावर 2-4 जण तरी म्हणली पाहिजे बा भारी होता, आपली वाट बघून येत कधी जातंय र. हे काय आयुष्य आहे का, वाघासारखा नरदेह मिळालाय. काय क्रांती आयुष्यामध्ये असावी. म्हणून जीवनामध्ये देव, देश, धर्म, संस्कृती, आचार, विचार याची बाजू भरभक्कम ठेवा. यासाठी हा गणेश उत्सव आहे. तुकोबारे म्हणले आणा गणपती बाप्पाला जेवायला, हे तर मूळ विषय चाललाय. चिंतामणी देव म्हणले येऊ शकत नाही. तुकोबारे म्हणजे 9 वाजले ना, लोकांना जेवायचा टायमिंग झाला, अजून गणपती आहे ना, म्हणजे परत तुम्हाला जेवाय बोलू का आम्ही.
9 वाजल्या तरी गणपतीचा अजून येईना म्हणजे मग चिंतामणी देवाला तुका म्हणा लवकर बोलवा. ही बसणारे ताटकाळ्यात वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न. 3रं चरण तटस्थ ब्राह्मण बैसले. त्या ताटाव बसल्यावर दम निघतो का लोकाला? ताटाव काय ह्याचं फक्त जे विठ्ठल टायमिंग तवर तर पंक्ती क्रमांकच टाकलेत पंगत 1 2 3 4. गडबडच व्हायला नको. ह्याला म्हणायचं नियोजन. एकदा टाळ्या वाजवा संयोजकासाठी. कशाचीच कमतरता नाही. आज या धर्म मंडपातला एवढा भव्य मंडप आणि एवढं सुंदर नियोजन पाहिल्यानंतर नगदवाडीत कीर्तन चालू असं वाटत नाही. पंढरपूरच्या वाळवंटात ही सेवा चालू की काय? करायचं ते मन लावूनच करायचं तर त्याच्यात रंग देवात आणि त्याच्यात आनंद निर्माण होत असतो. याला म्हणायचं सूत्रबद्ध नियोजन. ताटा बसल्या दम निघत नाही म्हणले हे ताट काढल्या तो. हे बाकीचे वैतागले म्हणजे तुम्ही तुमचं मिठवता का आम्ही करू जेवाय सुरुवात. कवर दम काढते. चिंतामणी देव जरा डोक्यात हुशार. चिंतामणी देव म्हणजे तो बरे मला तर काही गणपती बाप्पा येत नाहीत. मग तुम्ही लय भक्ती भक्ती करता तुम्हीच बोलवा गणपतीला. बघा बरं काही काय काय माणसं अशा त्यांना नाही ना जमलं मग तू कर बरं द्यायचं ढकलून. मग ती पुढचं जर त्या लेवलचं नसेल ती गप मरते बरोबर मग जाऊन दे. पण ती पुढचं जर तेवढ्या पावरने असेल तर ती मागं हटत नाही. चिंतामणी देवाला मला तर काय गणपती बाबा मग तुम्हाला येतंय का? तुकोबारा म्हणजे थांबा जाता. तुकोबारा म्हणजे आपली गणपतीची बी काही ओळख नाही पण म्हणले आपला वशिला मोठा आहे. एक धरीला चित्ते आम्ही रकुमाईचा पती. पांडुरंगाला फोन केला जय हरी. नाही म्हणले बोला. काय नाही बोला फिला काय नाही म्हणले अर्जंट काम आहे चिंचवडला. ही चिंचवड बरं का चिंचवड गावात त्यांचं मंदिर बी आहे मोरे गोसाई वगैरे हे सगळी मंडळी. आणि मग तिथं पंगत बसले म्हणले गणपती बाप्पाला बोलवायचं. पांडुरंग पनामत म्हणले आपला गणपतीचा बी काही कधी सामना नाही बरं का झाला पण त्यांच्या पप्पाची ओळख आहे वो. फादर कोण? महादेव. आणि म्हणले ते काय रोज पहाटे 4 वाजता काकड्याला पंढरपुरात येतात. रंबादिका नाचाते उभ्या जोडोने हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कान. ते काय रोजच आमची मिटिंग असते त्याच्यामुळे काही विशेष नाही म्हणले. ते मी त्यांच्याकडून काहीतरी परिस्थिती हँडल करू शकतो. ठेवा म्हणले फोन लिंक लावतो. तिकडला फोन कट केला डायरेक्ट कैलासला फोन. जय हरी विठोबा पाटील पंढरपूरकर. म्हणले जय हरी बोला. काय काम काहीच नाही म्हणले. चिंचवडला पंगत बसली. चिंतामणी देव हाका मारो मारो जे माहित पण तुमचं लेकरू काय जाय नाही म्हणले. आता तुकोबारांकडून निमंत्रण आले जरा गणपती बाप्पाला खाली पाठवून द्या. महादेवजी म्हणले देवा तुमचं म्हणणं खरं बरं का पण काय गणपती माझंच पिल्लू पण माझं ऐकत नाही म्हणले. कारण पहिल्या दिवशी ह्यांची हाणामारी झाली ना बापल्या काचे आपल्याला माहिती ना का. त्याच्यामुळे ती म्हणले ती माझं ऐकत नाही ती त्याच्या मम्मीचं ऐकतंय का. मला आधी मम्मी खुश करावं लागेल. आणि बऱ्याच पोरांचं आणि बापाचं जमत नाही. पोरं बापाला बोलायला भेटतात पण मग ती मम्मी मग पप्पाला सांगणार तेवढं पैसे मग ह्यांनी इकडं वशाला लावायचं. होय व ते बघा ना काय म्हणतंय आपलं. मग ती सिटिंगच तशी असते. मग ती मग म्हणले आपलं नाही काय ऐकणार ती पण मी पार्वतीकडून लिंक लावतो. आता एवढं आपल्या घरातलं संबंध असं थोडीच असते व ते करावंच लागते मला. आणि मग जेवण करायला बसले बस संध्याकाळी. कार्तिक स्वामी गणपतीचं जेवण लवकर झालं. आणि मग जेवता जेवता महादेवानं पार्वतीचं वर्णन. पार्वती काय भाजी झाली आज. हा पार्वतीने ओळखलं 100% काहीतरी काम आहे. फुकाट वर्णन कराय ह्या जाती एवढ्या सोप्यात का. समजून जायचं काहीतरी ह्यांचं आपल्याकडं काम आहे. पार्वती म्हणली भाजी मरून द्या काम बोला. ती हुशार होती. तिने बी असल्या बाबा सोबत संसार केला म्हणजे सोपाय का काय. ही काय सोपाय का. ह्यो राहतोय गावाच्या बाहेर महादेव मशानभूमीत. वाघाची कातडीच काय गुंडाळतय गळ्यातच नाक बसमस थापितय जटा वाढविल्या त्याच्यात गंगा कोण नांदा असल्या संग. पार्वतीचं विशेष आहे ना. ती म्हणली मुद्द्याचं बोला हे बाकीचं सोडा. काय नाही म्हणते गणपती बाप्पाला पाठवून द्यायचं तिकडं. तुम्हीच बोला. माझं नाही म्हणले पटत जरा तू जरा चांगल्या भाषेत सांग. लगेच पार्वतीने हाक गणेश सोंड हलवीतच पड. काय ग मम्मी बाळा काय जाय नाही तो चिंचवडला. आई चिंतामणी देव मगाच्या धरून हाका मारते ती हाक कानापर्यंत येते माझ्या हृदयापर्यंत जात नाही. कारण खऱ्या साधूचा त्यांनी अपमान केला. देव म्हणती तू कया. हे काय भाषा आहे का. त्याच्यामुळं मी आता जाणार नाही म्हणले. त्यांना त्या अहंकाराची शिक्षा भेटली पाहिजे. अरे बाळा पंढरपूरकडून निमंत्रण आलंय. तुकोबारांनी विनंती. पंढरपूर तुकोबारा म्हणलं की गणपती पण लगेच चलो
उंदिरासे जयाचे वाहन, माथा जडित मुकुट पूर्ण, पायी घागऱ्या वाजती नाचत आला गणपतीन. गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा आले मग तुकोबाराने देवा म्हणजे तुम्हाला बी यावं लागेल ना, मध्यस्थी कशाला येतं. तसं असं म्हणजे डायरेक्ट यावारा झाला म्हणजे मधल्याला काय, त्यांना सुद्धा टक्केवारी सध्या. जमीन जी दाखी होत्यात का त्याला तिकडून 2-4% आणि इकडून 2-4% असं ती फुकाट कोण जट घ्यायला मोकळं या. ही पहिल्यापासून सिस्टीम. अहो तुम्ही तर मेळ बसवलाय आमचा, तुम्हाला उपाशी कसं ठेवून या म्हणले तुम्ही. पांडुरंग परमात्मा चिंचवडला, गणपती चिंचवडला, आणि मग काय चिंतामणी देव, गणपती, भगवंत, तुकोबाराय सगळ्या देवांचे संतांचे पंगत बसले. चिंतामणी देवाने परत प्रश्न केला तुकोबाराने, तुम्ही कसं काय गणपतीला आणलं. तुकोबाराय म्हणले मी आणलं, माझा मोठेपणा नाही, तुम्ही माझ्यावर कृपा केली म्हणूनच हे शक्य झालं. अभंगाच्या शेवटच्या चरण. तुका म्हणे देवा देवा तुमच्या सुकृते हो. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. तुका म्हणे देवा देवा तुमच्या सुकृते हो. तुका म्हणे देवा देव म्हणती तुकया एवढी कैची होरी. देव म्हणती तुकया तुकया एवढी कैची होरी. देव म्हणती तुकया एवढी कैची हो. देव म्हणती तुकया एवढी कैची हो. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयाशी. सुकृते आणि सुकृपे असा 2 पट. तुम्ही माझ्या कृपा केली म्हणून आणि आयुष्यामध्ये तुमचं जे सत्कर्म आहे त्याचं पुण्य फळाला आलं म्हणूनच मी गणपती बाप्पाला आणू शकलो. ही तुकोबारांची भाषा. आणलं त्यांनीच पण मोठेपणा चिंतामणी देवांना दिला. हे संतांचं अंतकरण आहे. असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळी मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांच्याच आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सगळ्यांच्या प्रेमाच्या ताकदीच्या जोरावर माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे कमलेश शेट असतील, केशवभाऊ असतील, ही सर्व मंडळी दरवर्षी त्या सोहळ्याला या सर्व मित्रमंडळींना माहीतच आहे किती संस्थान भव्य दिव्य आहे. आपणालाही विनंती, कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी. अत्यंत सुंदर मंदिर. ज्ञानोबा तुकोबा यांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे आहेत. हजारो झाडे. अगदी नंदनवनात आले वाटतं. एवढं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. ज्यांच्याकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. वेळात वेळ काढून या परिसरात आल्यानंतर आमची हक्काची जागा कमलेश शेठ ढोरे ते सुद्धा आज उपस्थित झाले. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीमची योजना ज्यांनी
या ठिकाणी आमचे केशव भाऊ सगळ्यांचे लाडके, त्यांनीही गोड या ठिकाणी आवाज दिला, त्यांचे आभार मानतो. सुंदर गायक, सुंदर वादक आमचे प्रवीण भाऊ असतील, आदी करून सर्वच मंडळींनी गोड साथ केली. सगळ्यांचे मनोपूर्वक धन्यवाद, आभार. पुढचं नियोजन संयोजक म्हणजे सांगतील 2 मिनिटं कृपया कोणी उठायचा नाही. ज्ञानेश्वर समाप्त